लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपानं 400 पारचा नारा दिलाय। त्या दृष्टीने भाजपनं रणनीती सुद्धा आखलेली आहे। मात्र काही राज्यांमध्ये भाजपला फटका बसणार आहे। हे नुकसान भाजप इतर राज्यांमधून भरून काढणार आहे। त्यासाठी भाजपनं मेगा प्लॅन आखलाय। भाजपची राजकीय गणित नेमकी काय पाहूयात। अब की बार 400 पार कसं शक्य? काय आहे भाजपचा मेगा प्लॅन? महाराष्ट्रातील नुकसान कुठून भरून निघणार? महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांवर काय निकाल लागणार याकडे देशाचं लक्ष लागलंय। भाजपला 2019 प्रमाणे राज्यासह कर्नाटक, बिहार राज्यामध्ये यश मिळणार नसल्याचा दावा राजकीय विश्लेषकांचा आहे। भाजपनं 400 पारचा नारा दिला असला तरी त्यात महाराष्ट्राची मोठी साथ नसेल, त्यामुळे महाराष्ट्रात होणारं नुकसान दुसऱ्या राज्यांमध्ये भरून काढण्यात भाजपनं लक्ष केंद्रित केलंय। त्यामध्ये 5 राज्य आघाडीवर आहेत। ती राज्य कोणती आहेत ज्यावर भाजपची मदार असेल? पाहूया। तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश या राज्यांवर भाजपनं विशेष लक्ष केंद्रित केलंय। या राज्यांमधून महाराष्ट्रात होणारं नुकसान भरून काढण्याचं भाजपचं टार्गेट आहे। भाजपनं मात्र 400 जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केलाय, त्यामुळे प्लॅन बी ची गरज नसल्याचं म्हटलंय। मुळात भारतीय जनता पार्टीला 400च्या आसपास जागा 100% मिळणार, त्याच्यामुळे बी प्लॅन करण्याची आवश्यकता नाही। भाजपला 2019च्या निवडणुकीत दक्षिण भारतातील कर्नाटकचा अपवाद वगळता म्हणावं तसं यश मिळालं नव्हतं। मात्र तेलंगणातील 17 जागांपैकी भाजप 10 जागा जिंकणार असल्याचा दावा खुद्द भाजप नेते गृहमंत्री अमित शाह यांनी केलाय। तर आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपी सोबत भाजप 15 जागा जिंकेल असा आत्मविश्वास भाजपच्या नेत्यांना आहे। योगी मुख्यमंत्री असलेल्या आणि लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपला 70हून अधिक जागा जिंकण्याचा विश्वास आहे। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची उत्तर प्रदेशमध्ये वाढती लोकप्रियता भाजपला फायद्याची ठरेल असाही अंदाज आहे। तिकडे पश्चिम बंगालमध्ये 42 जागा आहेत। इथं ध्रुवीकरणाचा मुद्दा भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे। जो काय तोटा बिहार, कर्नाटक आणि महाराष्ट्रातनं होतोय तो साधारणतः भरून निघू शकेल असा अंदाज आहे। महाराष्ट्रात 10चा तोटा होण्याची शक्यता आहे। कर्नाटकातही साधारणतः 7 ते 8 जागा कमी होतील असं वाटतंय। आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये जी गणितं धरली जातील त्याच्यामध्ये साऊथच्या राज्यांची आणि या बंगाल ओडिसाची गणितं लक्षात घेऊन पुन्हा मोदी सत्तेवर येतील। ते 400 पारपर्यंत पोचतील का याबाबत सध्या जरी शंका असली तरी त्यांना निर्णायक बहुमत, वर्केबल बहुमत मिळेल असा सध्याचा अंदाज आहे। महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीपूर्वी रंगलेलं राजकीय नाट्य, शिवसेना राष्ट्रवादीत पडलेली फूट याचा एकत्रित परिणाम लोकसभा निवडणुकांवर झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळेच भाजपनं इतर राज्यांवर लक्ष केंद्रित केलंय। मात्र भाजपच्या नेत्यांना वाटणारा हा विश्वास मतपेटीतून भाजपच्या पारड्यात पडतो का आणि भाजपचा मेगा प्लॅन यशस्वी होतो का याची उत्तरं 4 जूनलाच मिळतील। 2019च्या तुलनेत भाजपला महाराष्ट्रामध्ये कमी यश येईल असं बोललं जात आहे। मात्र जरी महाराष्ट्रामध्ये भाजपला कमी यश आलं तरी भाजप 400 पार जाईल असं देखील बोललं जात आहे। त्यामुळे भाजपचा बी प्लॅन तयार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपकसह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई।